आणखी एक महत्त्वाची बातमी, तुमच्यात किंवा कुणाच्याही बापात मुंबई तोडण्याची ताकद नाही असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। तर मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव असल्याचं यावर पलटवार करत राऊतांनी म्हटलंय। आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे। अशा प्रकारची भाषण आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील। प्रयत्न करतोय दिल्लीतला म्हणा, मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत। चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे। फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे, त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। बरोबर ना? त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे। तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना,